पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आनंदी दे इकडे। अहो असू द्या। अगं नाही थांब, हे द्या चिंगीची बॅग मी घेते। मग मी तुला काही म्हटलं तर चालेल? तुम्हाला नेहमी आई म्हण, मला खूप बरं वाटेल। अहो तुम्ही व्हा पुढे, मी आलेच। काय राहिलंय का? नाही, छोटंसं काम आहे एक। तुम्ही बसा गाडीत, मी लगेच येते। बरं लवकर ये। आलेच, घेते मी। ए चला लवकर या लवकर चला। रमाताई, आनंदात आहेस? आनंदी असणारच। चिंगी तुला आई म्हणाली ना? रमाताई माफ करा, पण मी स्वतःहून नाही सांगितलं तिला आई म्हणायला, ती स्वतःच म्हणाली। खरं तर असं मी कधी केलंच नसतं। मला माहितीये तो अधिकार तुमचा आहे, ती हाक फक्त तुमच्यासाठी आहे। पण रमाताई, मी पण मुलगी मानते तिला। जर तिला आई म्हणून हाक मारायची असेल तर नाही थांबावंसं वाटत आहे मला। आणि शेवटी बाईचं काळीज आहे, कधीतरी ती हाक ऐकावीशी वाटणारच ना मला। अगं ठीक आहे, मी कुठे काय म्हणतेय। आता तुझं आणि राघवचं छान जमायला लागलंय, चिंगी सुद्धा तुला आई म्हणाली आहे। आता तुम्हा तिघांचं कुटुंब पूर्ण झालं आणि तुमच्या या कुटुंबात मला जागा नाही। मग कशासाठी राहू मी इथे? आणि तुझा संसार दुरून बघण्यात मला काय सुख मिळणार आहे? हे बघ, मला खात्री आहे तू चिंगीला नीट सांभाळशील, तिला मोठं करशील, नेहमी तिच्या पाठीशी उभी राहशील। तू आता राघवला सुद्धा नीट सांभाळून घेतलंयस, घर सांभाळतेस, सगळं व्यवस्थित सांभाळशील तू। मग मी कशाला राहायचंय? रमाताई, आनंदी, मला खूप वाटतं तुझ्या चुका काढाव्यात, तुला सांगावं, पण तू कधी चुकतच नाहीस, सगळं बरोबर करतेस। मग मला चुका काढायला काही वावच नाही, सांगण्याला काही वावच नाही, मग माझ्या इथे राहण्याला काय अर्थ आहे? रमाताई, तुम्ही हव्यात मला। अहो मैत्रीण मानते ना मी तुम्हाला। सुरुवातीच्या काळात किती मदत केली तुम्ही मला। या घरात आले, या शहरात आले तेव्हा नवीन होते मी, काही कळत पण नव्हतं मला। हात धरून या शहरात फिरण्याचं बळ दिलं तुम्ही मला। किती गोष्टी शिकवल्या रमाताई तुम्ही। असं सोडून जाण्याचं काही बोलू नका। तुम्ही म्हणतायत की मी माणसं जोडली वगैरे, पण खरं तर कळत न कळत तुम्ही मला हे शिकवलं। हो, मला मान्य आहे, त्यावेळेला मी तुला मदत केली असेल, पण आता ती माणसं तुझी झाली आणि इथे थांबवून आता तू माझ्यावरती अन्याय नको करूस। इतकी स्वार्थी बनू नकोस आनंदी। नाही नाही रमाताई, मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे। नाही द्यायचा ना त्रास, मग आता जाऊ दे मला। तू सगळं नीट सांभाळतेस, तसंच सांभाळ। येते मी। रमाताई, नका ना असं सोडून जाऊ। आयुष्यभर त्रास होत राहील मला की माझ्यामुळे तुम्ही घर सोडून गेलात। खरं सांगू, एकटीने हा संसार नाही सांभाळला जाणार माझ्याने। वेळोवेळी मदत लागते मला तुमची, गरज भासली तर। आनंदी, मी समजू शकते, मी इथून जाण्याने तुला खूप मोठा धक्का बसलाय,
पण मी इथे असणंच मुळात चुकीचं आहे, नियमांच्या बाहेर आहे. मी तुझ्या आयुष्यातनं जाण्याने तुझ्या आयुष्यात जो काही फरक पडणार आहे त्याबद्दल तू कोणालाच सांगू शकत नाहीस. ठीक आहे, मी 25 फेब्रुवारीला माझ्या माणसांच्या आयुष्यातून निघून गेले. त्याच दिवशी मी तुझ्याही आयुष्यातून निघून जाईन. अरे दरवाजा उघडा रे कोणीतरी. दरवाजा कसा उघडणार, घरी कोणीच नाहीये. मलाच उघडायला लागणार दरवाजा. गुडघ्यांनो बाळांनो सहन करा जरा. आई, आई, आई. हो आले 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 आले. या आलात. अरे अरे काय माकडांची गँग. माकड बोललीस तू आम्हाला आजी? नाही ग, मी म्हणजे गोडे गोडे माझे गोडू गोडू माकड, माझे गोरो गोरो माकड, कसे घामाने टपटपलेले गोबरे गोबरे गाल आणि मातीचे पाय. अरे मातीचे पाय तुम्ही सोप्यावर का घेतात? उठा उठा. आई 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 अरे सोप्यावर उठा. माझ्या अरे सोपा खराब करतायत ते नाही नागवा. नंतर मी साफ करून देईन. करतायत मजा करू देता त्यांना. आता मजा नाही करणार मग कधी करणार आहेत? सोपा खराब करतायत. मी साफ करून देईन, तू थांब जरा. ते खेळा. आई, चिंकी तुझं घर खूप मस्त आहे ग. थँक्यू. हे बघा, माझ्या घरी जो सोफा आहे त्याच्यावर जम्प केल्यावर बाउन्स पण होत नाही. इथे होतंय, चल तुम्ही पण करा. बघ बघ राघव, ऐक 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 ऐक. आमच्या सोप्यावर बसून बघ, अजून जास्त मजा येईल. त्यांना सांग बसायला सांग. अगं ठीक आहे, ते नेहमी नेहमी येतात का? थांब ना जरा, करू दे एन्जॉय. थांब जरा तू. अरे थांबा थांबा, बसा बसा सगळ्यांनी बसा. अरे का मालताय? चिंगीचं घर बघ आणि आपण एवढी मस्ती करतोय तरी तिचे बाबा आपल्याला काहीच बोलत नाहीये. आणि तू म्हणत होता त्यांनी चोरी केली. तिला चोरी करायची गरज काय? ए पण आता झालंय ना. हे हा बरोबर आहे त्याचं म्हणणं. आता ठीक आहे, झालंय. काका सांगा ना. हो मी सांगतो, ऐका. झालं गेलं सगळं विसरून जा. हा आता त्याची आणि चिंगीची खूप छान मैत्री झाली आहे. ऐकलं काका काय म्हणाले? थँक्यू काका. हे ते सोड, हे बघा झाड. थांब. अरे राघवा, काय? नको रे, तोडून टाकतील ते. अगं ठीक आहे ग, नाही तुटत ते. दुरून बघा, दुरून. भरपूर मस्त. थँक्यू. अरे ते सोडा, इथे या बघा. बोट लावायचं नाही, बोट लावायचं नाही चित्राला. अरे किती छान. ते मस्त आहे ना. थांबा थांबा, सगळ्यांना मी दाखवते. हे बघा, हे काउंटिंगने बनलेला बोर्ड आहे. 5, 5, 6, 7 आहे. आणि हे बघा, ही शिप आहे. मस्त आहे ना. मँगो आहे, काजू आहे, फ्लावर आहे, बटरफ्लाय, फिशेस आहे. फिशेस पण शेल पण आहे, शेल. चला पाणी घ्या. हे उचल, हे बांगड्यांचं हळू 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 ये. थांब थांब, त्यांना खेळून होऊ दे आधी. थांब. 6 महिन्याचे तर आणलेले आहेत का रे? हळू प्या जरा, हळू प्या. ऐक ना, या सगळ्यांना तू केले पेंटिंग खूप आवडलंय. हे आणि मी पण केलंय थोडं थोडं. वाव, चिंगी तू पण केलंयस? किती मस्त आहे.
पाणी नकोय, ज्यूस हवंय, ज्यूस. मोठा ज्यूस पाहिजे याला. बरं. ए श्री, आनंदी काय रे बोलतोस तिला? आई म्हणायचं, आई. तुझी आई आहे, आम्ही काय बोलू? अरे मग तू काकी म्हण. ठीक आहे आजी. ओके. काकी मला पाणी नको, ज्यूस दे. बरं, ज्यूस देते. हा, अजून कोणाला काय काय हवंय? ओ काकी मला प्यायला नको, बिस्किट असेल तर बिस्किट दे ना, खूप भूक लागली आहे. काकी मला क्रीम बिस्किट. मला डबल क्रीम बिस्किट. मला काय चालेल. मला बिस्किट आणि वेफर्स दोन्ही पण आई. आलेच मी. ए थांबा थांबा, माझी आई फ्रेंच फ्राईज मस्त बनवते. येते काहीच नाही, माझी आई ना पास्ता मस्त बनवते. या सगळ्यांनी खायला. हो, हे तर काहीच नाही, माझी आई तर सगळं छान बनवते. चला चला, काय काय आणलंय? ज्यूस, बिस्किट, वेफर्स, जे जे हवं ते घ्या. आणि सावकाश का, हळू हळू. काकी, हा, मला पण असं चित्र काढून देशील? मला मँगो खूप आवडतो. तुला आवडतं चित्र काढायला? हा. अजून कोणाकोणाला आवडतं चित्र काढायला? मला 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 चला मी शिकवते सगळ्यांना. मी आले. हा, थांब, आलो मी. खेळा तुम्ही. हा, सगळं नका संपवू, पोटात दुखतं. जास्त बिस्किट. काय ग, काय चाललंय? हे द्या ना मला, टेबल. हे हा, बर. मुलं किती खुश आहेत ना. आपली चिंगी पण खुश आहे. आणि चिंगीची आई पण खूप खुश आहे. ए आनंदी, हा, हा कलर लागलाय. केव्हा माझे? मी समजतो डिझाईन आहे, पण तू तुझे पेंटिंगचं सामान हे कपड्याच्या कपाटात का ठेवतेस? हा, मग कुठे ठेवणार? असू दे आता. हे हा, माझे चित्र काढून झालं. ते छान. माझं पण. माझं पण. माझं पण. छान रंग माझं भरले. पण. छान आणि माझं पण. आणि माझं पण. छान, खूप छान रंग भरलेत सगळ्यांनी. आणि बाह्यरेषा पण किती व्यवस्थित काढल्यात सगळ्यांनी. बाह्यरेषा म्हणजे? हे
आउटलाईन. आउटलाईन. हे बघ माझं कसं झालंय तू सांग. खूप छान. थँक्यू. अजून एक गंमत दाखवू का? हो. बघा हा, गंमत बघा. हे बघ, बघताय ना सगळे? हो. हा काढला कान आणि हा झाला आई कसं ते तर खूपच भारी आहे. काकी खरंच खूप भारी काढल्या. पण काकी तुम्हाला तर माणसांची पण चित्र येतात ना. चिंगी सांगते मला शाळेत. हो आई. काकी आम्हाला पण शिकवा ना मग माणसांची चित्र. माणसांचं चित्र? हो. त्यासाठी एक गोष्ट ऐकावी लागेल. गोष्ट ऐकता ऐकता आपण माणसाचं चित्र काढू शकतो, माहितीये? असं पण असतं. काकी सांग ना. सांगू? एक काम करूया. बसा खाली, बसा खाली, बसा. मी जसं सांगेल त्या मागे म्हणायचं आणि चित्र काढायचं आणि मग गंमत बघायची. हे घे रोहन. हा, हे घ्या. हे घे श्री. हे घे. आता माझ्या मागे म्हणायचं, बघायचं आणि चित्र काढायचं. ठीक आहे? कळलं सगळ्यांना? सुरुवात करायची. हा. श्री ऐकतोय? हा. गुरुजींनी घेतले 10. गुरुजींनी घेतले 10. मी ऐकले 8. मी ऐकले 8. कागदावर काढले 6. कागदावर काढले 6. आणि आता गुरुजींचा चेहरा पहा. आनंदी खरं म्हणते. हे कपाट पुरेसं नाहीये तिच्या कपड्यांसाठी, वस्तूंसाठी. पण या घरात अजून जागा तर करावी लागणारच. आनंदीसाठी, तिच्या वस्तूंसाठी. या घरावर तिचाही तितकाच हक्क आहे. करायची कुठे? रमा, थँक्यू. माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य अजून सुंदर केलंस त्याबद्दल. पावलं पावली तू माझी साथ देत राहिलीस. आयुष्य आनंदाने, मोकळेपणाने कसं जगायचं हे तू मला शिकवलंस. प्रत्येक बाबतीत तू माझ्या पाठीशी कायम उभी राहिलीस. हे घर घेण्याची हिंमत तू मला दिलीस. आणि आज तूच नाहीयेस, पण तुझ्या त्या सगळ्या आठवणी माझ्यासोबत आहेत. त्या आठवणी कायम राहणार, या घरात राहणार. आणि आनंदी सुद्धा त्या आठवणी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आली. बघतेस ना आपल्या या घराला ती कसं जपते, अगदी पहिल्यापासून. पण या घरात तिच्यासाठी अशी जागाच नाहीये. ती जागा निर्माण करून देणं गरजेचं आहे ना. मला माहिती तू मला समजून घेशील. आनंदीला या घरात तिची जागा, तिची हक्काची जागा आपण दिली पाहिजे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की तू सुद्धा खुश होशील या गोष्टीने, आनंदीसाठी.
आनंदीचाही विचार व्हायला हवा ना.